चार्वेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण धाराविद्युत आणि चुंबकीय परिणाम हे प्रकरण 4 विज्ञानचे पाहत आहोत। याचे ज्यावेळेला आपण पुढे प्रश्न पाहणार आहेत तर प्रश्न आणि उत्तर वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून आपल्याला पुढे ते परीक्षेसाठी उपयुक्त होतील। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, जेव्हा एखाद्या धातूच्या सुवाहक तारेमधून इलेक्ट्रॉन प्रवाहित होतात तेव्हा त्या प्रवाहामुळे खालीलपैकी काय निर्माण होते? तारेमधनं जो इलेक्ट्रॉन जातोय आहे का नाही, तर सुवाहक होतोय, तर त्या ठिकाणी काय होतं बघा, तर धाराविद्युत। पर्याय क्रमांक बी। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2 पाहूया पुढचा। तर विद्युत प्रवाहाची पारंपरिक दिशा इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाच्या दिशेच्या असं घ्या तिथं, तर ती नेहमी कशी असते? नेहमी विरुद्ध असते। ठीक आहे। तर पर्याय क्रमांक काय येतं? ए हा येतो। चला आता प्रश्न क्रमांक 3 पाहूया। पाण्याचा प्रवाह जसा जास्त पातळीवरून कमी पातळीकडे होतो त्याचप्रमाणे विद्युत प्रभार वाहण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या विद्युत पातळीतील फरकाला काय म्हणतात? त्याने पर्याय काय काय दिलेत पाहूया। विद्युत प्रभार, विभवांतर, विद्युत चालक बल का रोध? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विभवांतर। प्रश्न पुढचा घेऊया। प्रश्न क्रमांक 4, SI पद्धतीत विभवांतराचे एकक खालीलपैकी कोणते आहे? एम्पियर, वोल्ट, कुलोम का ओहम? त्यांचे साईन पण दिलेले आहेत पहा बाळांनो, तर ते लक्षात ठेवायचे आहेत। बघा पर्याय क्रमांक बी हा येईल। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, एका सेकंदात सुवाहकाच्या काटछेदातून वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला विद्युत प्रवाह म्हणतात। SI पद्धतीत विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? प्रश्न साधा आहे, एक वाक्य त्याने ॲडिशनल जोडलं आहे पहिलं की SI पद्धतीमध्ये विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? तर ॲम्पियर, पर्याय क्रमांक सी हे त्याचं काय आहे? एकक आहे। पुढं प्रश्न क्रमांक 6, धातू सुवाहक असतात कारण त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय उपलब्ध असते जे संपूर्ण धातूमध्ये मुक्तपणे फिरू शकतात? बघा काय असतं, तर मुक्त प्रोटॉन्स, मुक्त इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स का पॉझिट्रॉन्स? योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, फ्री इलेक्ट्रॉन्स धातूमध्ये असतात जे मुक्तपणे विहार धातूमध्ये करत असतात। पुढं 7वा प्रश्न, सुवाहक तारेला विद्युत घटाचे जोडणी करण्यापूर्वी तारेतील मुक्त इलेक्ट्रॉन कोणत्या स्थितीत फिरत असतात? बघा स्थिर असतात, सर्व इलेक्ट्रॉन एकाच सरळ रेषेत उजवीकडे वाहतात, अस्ताव्यस्त सर्व दिशांनी फिरत असतात, रँडमली फक्त वर्तुळाकार गतीने फिरतात, तर अस्ताव्यस्त असतात आणि ते रँडमली फिरतात। पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल आपलं। पुढचा प्रश्न क्रमांक 8, एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रवाहाच्या निर्मितीसाठी विभवांतर निर्माण करणाऱ्या साध्या साधनाला काय म्हणतात? बघा याच्यात आपल्याला पर्याय दिलेले आहेत, विद्युत रोध, विद्युत घट, विद्युत कळ की विद्युत सुवाहक? तर विद्युत घट, पर्याय क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 9, बाजारामध्ये मिळणाऱ्या कोरड्या विद्युत घटाला काय म्हणतात आणि तो प्रामुख्याने कोणत्या उपकरणात वापरला जातो? पर्याय व्यवस्थित सगळ्यांनी बघायचे आहेत आणि त्यानुसारच अगोदरच उत्तर येत असेल तर तुम्ही ते उत्तर ठरवायचे। त्यानंतर प्रश्न पॉज करून व्हिडिओ पॉज करून तो काय करायचा आहे, प्रश्न लिहायचा आहे आणि त्याचं उत्तर घ्यायचं आहे। याचं पर्याय क्रमांक ए येतं। प्रश्न क्रमांक 10, कोरड्या विद्युत घटाच्या मध्यभागी पांढऱ्या रंगाच्या नळीत कशाची कांडी किंवा रॉड असते जे घटाचे धनटोक म्हणून कार्य करते? बघा झिंक, तांबे, कार्बन किंवा ग्रेफाईट, ॲल्युमिनियम? तर कार्बन किंवा ग्रेफाईट, पर्याय क्रमांक सी। खूप महत्त्वाचे आपले हे प्रश्न आहेत बाळांनो, हे प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत, पाठ करून ठेवायचे आहेत, वाटलंच तर समजून घ्यायचे आणि त्या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 11, तुम्ही व्यवस्थित वाचून प्रश्न सोडवायचे आहेत। कोरड्या विद्युत घटाचे सर्वात बाहेरील पांढरट धातूचे कवर कोणत्या धातूचे बनलेले असते जे घटाचे ऋणटोक, मग धनटोकाचा होता, तर पर्याय क्रमांक काय येतो? पर्याय क्रमांक बी हा येतो। पुढं कोरड्या घटात
जस्ताचे आवरण आणि ग्रेफाईट कांडी यांच्यामध्ये कोणते विद्युत अपघट्य ओले म्हणून पर्याय क्रमांक ए हा येतोय. ठीक आहे, ओले म्हणून मिश्रण आपल्याला इथे हे केलेलं आहे. प्रश्न 13. शिसे अम्ल विद्युत घटाची रचना पाहिल्यास त्यामध्ये कोणते अम्ल विद्युत अपघट्य म्हणून वापरले जाते? पहा, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल, विरल सल्फ्युरिक आम्ल, तीव्र नायट्रिक आम्ल की सायट्रिक आम्ल. तर पर्याय क्रमांक काय येतो? बी येतो. प्रश्न क्रमांक 14. शिसे अम्ल विद्युत घटाचे वैशिष्ट्य काय आहे आणि ते कुठे मोठ्या प्रमाणावर वापरले जातात? पहा, 14वा प्रश्न. ते पुन्हा चार्ज करता येत नाहीत आणि खेळण्यामध्ये वापरतात. ते मोठे विभवांतर देऊ शकत नाहीत. ते पुन्हा चार्ज करता येतात आणि मोटार गाड्या, ट्रक तसेच इन्व्हर्टरमध्ये वापरतात. पर्याय क्रमांक सी येतो. प्रश्न क्रमांक 15. शिसे अम्ल घटाचे पूर्ण विभवांतर साधारणपणे किती वोल्ट असते? 1.5 वोल्ट, 2 वोल्ट, 12 वोल्ट की 6 वोल्ट? पर्याय क्रमांक बी हा येतो. त्यानंतर 16 प्रश्न क्रमांक 16वा. सध्याच्या आधुनिक उपकरणांमध्ये जसे की मोबाईल, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरे अत्यंत हलके आणि पुन्हा चार्ज करता येणारे कोणते घट प्रामुख्याने वापरले जातात? त्याच्यामध्ये पहा बरं, कोणते घटक किंवा घट याच्यासाठी वापरले जातात? तर लिथियम आयन घट हे त्याच्यामध्ये वापरले जातात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूया. पहा, एका परिपथात जास्त विभवांतर मिळवण्यासाठी जेव्हा एका घटाचे धनटोक दुसऱ्या घटाच्या ऋणटोकाला जोडतात तेव्हा त्या जोडणीला काय म्हणतात? बघा बरं, कोण उत्तर देऊ शकतंय? बघा काय येतं? पर्याय क्रमांक ए हा येतो. 17. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. जर 1.5 वोल्टचे 4 कोरडे घट एकसर पद्धतीत जोडले तर मिळणारे एकूण विभवांतर किती वोल्ट असेल? पहा, गणिताचाच मॅथचा प्रॉब्लेम असल्यासारखा हा प्रश्न आहे. 1.5 वोल्ट, 3 वोल्ट, 6 वोल्ट की 0 वोल्ट? तर 6 वोल्ट. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 19. विद्युत परिपथात विद्युत प्रवाह सुरू करणे किंवा बंद करणे यासाठी वापरल्या जाणाऱ्या कळीला म्हणजे स्विचला काय म्हणतात? बघा, विद्युत रोध, विद्युत कळ, विद्युत घट की अमीटर? काय म्हटलं जातं? विद्युत कळ. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 20. पहा आता, विद्युत प्रवाहाचे परिपथातील अस्तित्व आणि त्याचे मूल्य मोजण्यासाठी कोणते उपकरण एकसर पद्धतीत जोडले जाते? व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हॅनोमीटर, थर्मामीटर? प्रश्न क्रमांक 20चं पर्याय क्रमांक बी ॲमीटर हे काय केले जाते? एकसर पद्धतीने जोडलेले असते किंवा जोडले जाते. प्रश्न क्रमांक 21. परिपथातील कोणत्याही दोन बिंदूमधील विभवांतर मोजण्यासाठी कोणते उपकरण समांतर पद्धतीने जोडले जाते? तर पहा, याच्यामध्ये व्होल्टमीटर हे समांतर पद्धतीने काय केलं जातं? जोडलं जातं. तुम्ही पण माझ्यासोबत उत्तरं काय करा? नोट डाऊन करून ठेवा, लिहा. ठीक आहे. प्रश्न पॉज करून, व्हिडिओ पॉज करून प्रश्न पूर्ण लिहा आणि त्याचं उत्तर लिहा. ठीक आहे, कारण हे आपल्याला पुढं नंतर अभ्यासासाठी, सरावासाठी लागणार आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 22चं बी आलं. ठीक आहे, हॅन्स ख्रिश्चन ऑरस्टेड. पुढचा प्रश्न, लोखंडी खिळ्यावर तांब्याची वेढलेली तार गुंडाळून त्यातून विद्युत प्रवाह सोडल्यास खिळा तात्पुरता चुंबकीय गुणधर्म दाखवतो. या रचनेला काय म्हणतात? स्थिर चुंबक, विद्युत चुंबक, विद्युत घट की सुवाहक? तर काय म्हणतात? विद्युत चुंबक. प्रश्न क्रमांक 23चं बी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. आपल्या घरातील विद्युत घंटा प्रामुख्याने विद्युत प्रवाहाच्या कोणत्या प्रभावावर किंवा परिणामावर कार्य करते? रासायनिक परिणाम, उष्णताजन्य परिणाम, चुंबकीय परिणाम की यांत्रिक घर्षण?
चला याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी, चुंबकीय परिणाम. प्रश्न क्रमांक 25. विद्युत घंटेची रचना आणि कार्यप्रणाली पाहिल्यास घंटा सतत वाजण्यासाठी त्यामध्ये खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक वापरलेला असतो जो प्रवाह खंडित व पूर्ववत करतो? बघा, संपर्क स्क्रू, कोरडा घट, स्थायीविरोध, काचेचे कव्हर. तर संपर्क स्क्रू वापरलेला असतो. तुम्ही धडा वाचलेला असेल तर तुम्हाला हे उत्तर द्यायला सोपं जाणार आहे. प्रश्न क्रमांक 26. विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय परिणामाचा उपयोग खालीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये किंवा उपकरणात केला जातो? पर्याय व्यवस्थित वाचून उत्तर घ्यायचं आहे. तर वरील सर्व उपकरणांमध्ये काय केलं जातं? ते वापरलं जातं. प्रश्न क्रमांक 26 झालेला आहे आपला. प्रश्न क्रमांक 27 पूर्ण व्यवस्थित वाचा आणि मगच त्याचं उत्तर आपल्याला काय करायचं आहे? नोंदवायचं आहे. परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 27चं उत्तर बी आहे. पुढं प्रश्न क्रमांक 28. विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय परिणामाबाबत खालीलपैकी कोणते विधान पूर्णपणे अयोग्य आहे? पर्याय व्यवस्थित वाचायचे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि पर्याय वाचून मगच ते उत्तर काय असू शकेल ते आपण स्वतः पण द्यायचे. पर्याय क्रमांक काय येतो? सी येतो. प्रश्न क्रमांक 28 संपलेला आहे. 29. एका साध्या विद्युत परिपथात कोरड्या घटाच्या दोन्ही टोकांना तांब्याची तार जोडली असता इलेक्ट्रॉनचा अचूक मार्ग कोणता असतो? बघा, घटाच्या धन टोकाकडून ऋण टोकाकडे. पर्याय क्रमांक आपलं बी येतं. घटाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे तारेमधून. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30 व्यवस्थित पाहायचा आहे. कोणत्या विद्युत घटाचे मुख्य कार्य खालीलपैकी काय निर्माण करणे हे असते? विद्युत घटाचे कार्य, मुख्य कार्य काय आहे या बाबतीत प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 30चे उत्तर काय येऊ शकतं? सी हे उत्तर येऊ शकतं, म्हणजे आलेलं आहे. मॅग्नेश डायऑक्साईडचा मुख्य वापर खालीलपैकी कोणत्या घटकात रासायनिक प्रक्रियेसाठी केला जातो? मॅग्नेश डायऑक्साईडचा वापर हा त्यांनी विचारलेला आहे आपल्याला. तर पहा, पर्याय क्रमांक बी, कोरड्या विद्युत घटामध्ये मॅग्नेश डायऑक्साईडचा मुख्यत्वे करून वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 32. निकेल, कॅडमियम घट सध्या बाजारात उपलब्ध असतात. त्यांचे वैशिष्ट्य काय आहे आणि ते किती विभवांतर देतात? बघा, तर त्यांचं विभवांतर पण विचारलेलं आहे. तर बी याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 33वा प्रश्न. जेव्हा विद्युत परिपथामध्ये विद्युत प्रवाह चालू असतो तेव्हा त्या परिपथाला काय म्हणतात? खंडित परिपथ, पूर्ण किंवा बंदिस्त परिपथ, मुक्त परिपथ की उदासीन परिपथ? पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे बाळांनो. प्रश्न क्रमांक 34 पाहूया. सुवाहक तारेभोवती तयार होणाऱ्या चुंबकीय बलरेषांचे स्वरूप कसे असते? हे कार्डबोर्डवर लोखंडाचा किस पसरवून सिद्ध करता येते. बघा, याचं उत्तर बी, तारेभोवती वर्तुळाकार. पुढचा प्रश्न क्रमांक 35 आपण पाहणार जो की शेवटचा आहे. विद्युत घंटेतील पट्टीचा संपर्क स्क्रूशी तुटतो तेव्हा नेमके काय घडते? असा प्रश्न आहे. ठीक आहे. पहा बरं काय घडते. जर वाचन केलेलं असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच येणार आहे. पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. शेवटपर्यंत आपण व्हिडिओ पाहिलात, प्रश्न नोट डाऊन केले असतील, उत्तर नोट डाऊन केलेत, त्यासाठी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. आपले असेच नवीन व्हिडिओ येत राहतील, त्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.